Hello, my dear students. Welcome again in this bridge course. Today we are going to learn template number 18 of Standard 5 English subject from bridge course book. Learning outcomes reads and understands map and graphics. आता यातून अध्ययन निष्पत्ती काय येणार आहे तर नकाशे आणि विविध प्रकारचे जे ग्राफिक्स आहेत, आकृत्या आहेत किंवा जे काही संरचना आहेत त्या तुम्ही वाचायला शिकणार आहात आणि समजून घेणार आहात. नाउ लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. अंडरस्टँड अँड रीड द टेक्स्ट ऑफ द मॅप अँड द पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. तर पहिली सूचना केलेली आहे, नकाशा व चित्रमय माहिती यातील मजकूर समजून घेऊन वाचन करा. सेकंड, ॲक्टिवली पार्टिसिपेट इन एव्हरी ॲक्टिव्हिटी. प्रत्येक कृती व उपक्रमामध्ये कृतीयुक्त सहभाग घ्यावा. तर लर्निंग ॲक्टिव्हिटी काय शिकायचं आहे आपल्याला नेमकं याच्यामध्ये. फॅसिलिटेटर टेक्स वन इंटरेस्टिंग गेम. आता सुलभक तुम्हाला एक अतिशय मजेशीर असा एक खेळ घेतील, खजिना शोधण्याचा. आस्क द स्टुडंट्स टू फॉर्म पेअर अँड प्ले द गेम. तुम्हाला दोन दोन मित्रांच्या जोड्या करायला लावतील आणि हा खेळ खेळायला सांगतील विद्यार्थ्यांना. थर्ड, फॅसिलिटेटर टेक्स दिस टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी. आता या प्रकारचे कृती हे सुलभक घेतील. वर्क इन पेअर्स, जोडीमध्ये विद्यार्थ्यांनी या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आणि काम करायचं आहे. लुक ॲट द मॅप बिलो, खाली दिलेला नकाशा पहा. इमॅजिन यू हॅव सम ट्रेजर. कल्पना करा की तुमच्याकडे काही संपत्ती आहे, यू वॉन्ट टू हाईड, आणि तुम्हाला ती लपवून ठेवायची आहे दुसऱ्यापासून. डिसाईड वेअर टू हाईड इट ऑन द मॅप बिलो. आता खालील दिलेला जो नकाशा आहे त्या नकाशामध्ये नेमकं तुम्हाला कुठं लपवून ठेवायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा, ठरवा. अँड कीप इट इन युअर माइंड, आणि तुमच्या मनात ती ठेवा, कोणालाही सांगू नका. डोंट टेल युअर पार्टनर, तुमच्या सहकार्याला, मित्राला, जोडीदाराला ते सांगू नका. हेल्प युअर पार्टनर टू रीच द ट्रेजर बाय गिविंग इन्स्ट्रक्शन्स. आता तो खजिना कुठं दडवून ठेवलेला आहे ती तिथंपर्यंत जाण्यासाठी किंवा तो खजिना शोधण्यासाठी त्याला तुम्ही फक्त इन्स्ट्रक्शन्स द्या, सूचना द्या की इथून जा, मग तिकडं जा, मग तिथून तिकडे ये, या ठिकाणी मग ते तुम्हाला असं दिसेल बघ, ते त्याचं वर्णन करायचं. एक अशी इमारत आहे त्या वगैरे वगैरे, त्याला वर असा कळस आहे, त्याच्यावर एक झेंडा आहे, मग ते काय म्हणतात त्याला, हां मंदिर, मग त्या ठिकाणी तिथं असं जा, मग तिथं त्याच्या पाठीमागं जा, वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत आणि तिथंपर्यंत जाण्यासाठी फक्त इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचनांच्या माध्यमातून त्याला हेल्प करायची आहे. डायरेक्ट सांगायचं नाही आहे कुठं आहे खजिना तो. नाव लुक ॲट द मॅप. आता नकाशा बघा. नकाशामध्ये आपल्याला नकाशा रिडिंग पहिल्यांदा करायचं, मॅप रिडिंग करायचं. मॅप रिडिंगमध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा कोणकोणती ठिकाणं नकाशात दाखवलेली आहेत ती पाहायची आहेत, कोणकोणती चिन्हांचा वापर केलेला आहे ते समजून घ्यायचं आहे, आणि मग आपण त्याचं वर्णन करायला शिकायचं आहे. आता इथं काय काय दिलेलं आहे पहा नकाशामध्ये. पहिल्यांदा दिलेलं आहे बघा हॉस्पिटल, दवाखाना. त्यासाठी सिम्बॉल दिलेला आहे. लाल नेम प्लेट, लाल प्लेटवर, रेड कलरच्या प्लेटवर व्हाईट प्लस सिम्बॉल आहे बघा, क्रॉस, त्याला म्हणायचं हॉस्पिटलचं चिन्ह आहे. त्या बाजूला बिसाईड हॉस्पिटल देर इज अ पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन काय आहे तुम्हाला माहीत आहे. देन देर इज अ एस-व्ही रोड इन अ ब्लू कलर. आता निळ्या रंगामध्ये दाखवलेला एस-व्ही रोड आहे बघा, मोठाच्या मोठा. हा एस-व्ही रोड आहे सगळा, हा एस-व्ही रोड. आता याच्यानंतर सुपर मार्केट आहे बघा. पोलीस स्टेशनच्या नंतर एस-व्ही रोड क्रॉस केला की तिथं सुपर मार्केट आहे. सुपर मार्केटच्या बाजूला, सुपर मार्केट म्हणजे एका छताखाली सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला तिथं मिळतात, भाजीपाल्यापासून सर्व काही. बुक शॉप आहे सुपर मार्केटच्या बाजूला, पुस्तकाचं दुकान इथं आहे. त्यानंतर बस स्टेशन आहे, म्हणजेच बस अड्डा किंवा
सर्व बसेस ज्या ठिकाणी थांबतात ते बस स्टेशन. त्याचं सिम्बॉल आहे बघा, वेगळे चिन्ह दिलेलं आहे, ते समजून घ्या. आता त्यानंतर या नकाशाच्या, आता हॉस्पिटलच्या खालच्या बाजूला आणखीन एक रोड गेलेला आहे बघा, की जो SV रोडला क्रॉस करतोय, म्हणजे जो छेदून जातोय. SM जोशी रोड आहे हा, SM जोशी रोड आहे. आणि इथं हा सर्कल आहे, चौक आहे, आणि चौकाकडून अजून पुढे इतर असा रस्ता गेलेला आहे. आता या SM जोशी रोडच्या खालच्या बाजूला सिनेमा आहे बघा, या ठिकाणी सिनेमा आहे. सिनेमा हॉल म्हणजे पिक्चरचं पिक्चर हॉल. त्यानंतर थिएटर म्हणजे नाट्यगृह आहे तिथं. त्यानंतर SV रोड आहे, आणि त्याला क्रॉस केल्यानंतर पुन्हा ट्रेन स्टेशन आहे बघा, ट्रेन स्टेशन. त्याचं सिम्बॉल पण तिथं दिलेलं आहे. म्हणजे रेल्वे स्टेशन आपण ज्याला म्हणतो ते स्टेशन तिथं आहे. त्यानंतर त्याला लागून शॉप आहे, एक प्रकारचं दुकान आहे तिथं कशाच तरी. आता ह्या ट्रेन स्टेशन आणि शॉप नंतर पुन्हा एक रस्ता इथं आहे बघा, की जो MG रोड आणि SM जोशी रोडला मिळतोय. म्हणजे जाऊन दोन्ही रस्त्याने एकत्र आणायचं काम करतोय तो. त्यानंतर तो रस्ता क्रॉस केला की कॅफे आहे, चहा नाश्ता मिळण्यास ठिकाण. त्यानंतर इटालियन रेस्टॉरंट आहे, इटालियन अन्नपदार्थ मिळण्याचं रेस्टॉरंट, म्हणजे खाद्यपदार्थ मिळण्याचं ठिकाण, दॅट इज कॉल्ड रेस्टॉरंट. आता त्याच्यानंतर MG रोड आहे बघा, SV रोडला क्रॉस होते हा MG रोड. आणि MG रोड नंतर हा MG रोड SV रोडला क्रॉस करतोय, त्याला छेदून इथून जातोय पुढं असा. आता या MG रोडच्या खालच्या बाजूला पोस्ट ऑफिस आहे, डाकघर, लायब्ररी, ग्रंथालय, सिटी लायब्ररी वगैरे असतात शहरांमध्ये, तर ते ग्रंथालय तिथं आहे, पुस्तकं मिळण्यास ठिकाण. आणि या लायब्ररीला लागूनच या SV रोडवर सिग्नल्स आहेत बघा, कुठलं तरी चिन्ह दाखवलेलं आहे. कुठलं चिन्ह आहे तिथं, जसं तुम्ही सिम्बॉल बघता, रेड, येलो आणि ग्रीन, ह्या 3 लाईटी असलेला खांब असते, त्याला आपण सिग्नल म्हणतो त्याला. तर ते आहे. त्यानंतर ह्या सिग्नलच्या बाजूला आता इथं एक म्युझियम आहे. आता म्युझियमच्या पुढं हे आय सिम्बॉल दिलेला म्युझियमसाठी. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय. तर हे वस्तू संग्रहालय त्यासाठी सिम्बॉल आहे. त्यानंतर आहे फॅक्टरी, म्हणजे कारखाना एक आहे. आणि इथं आहात तुम्ही, यू आर हिअर, इथं क्रॉस केलेलं आहे, इथं तुम्ही आहात. आता इथनं तुम्ही खजिना काय करायचं आहे, लपवायचं आहे. आणि इथून तुमच्या मित्राला सूचना द्यायला सुरुवात करायची की कुठं तो खजिना लपवून ठेवला आहे, त्याला इन्स्ट्रक्शन द्यायचे, सूचना द्यायच्या. तर अशा पद्धतीनं हा मॅप इथं दिलेला आहे. आता डेमो ॲक्टिव्हिटी दिलेली बघा, सॉल्वड ॲक्टिव्हिटी. फॅसिलिटेटर टेक्स द अबॉव ॲक्टिव्हिटी ऑर गेम. आता वरचा जो खेळ आहे किंवा ही जी कृती आहे ते सुलभ घेतील, अँड गिव्ह सम वर्क टू द स्टुडंट्स, आणि विद्यार्थ्यांना काही काम देतील. आता काय काम देणार आहेत, म्हणजे काय कृती करायला सांगणार आहेत त्याच्यावर, किंवा त्या मॅपशी रिलेटेड. आस्क अबाउट द सिम्बॉल्स अँड इट्स मिनिंग. आता त्या नकाशामध्ये आलेले जे चिन्ह आहेत, त्या चिन्ह आणि त्या चिन्हांचा अर्थ विचारतील शिक्षक. देन सेकंड, मेक द लिस्ट ऑफ द थिंग्स फ्रॉम द मॅप. आणि मॅपमध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्यांची यादी करायची आहेत, म्हणजे कोणकोणती ठिकाणं आहेत त्यांची यादी करायची आहेत, किंवा काय काय नकाशामध्ये दिसते त्यांची यादी करायची. थर्ड, फाइंड्स आउट द प्लेसेस युझिंग डायरेक्शन्स. आता कोणकोणत्या ठिकाणी तिथं आहेत ती ठिकाणं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं, युझिंग डायरेक्शन्स. डायरेक्शन्स म्हणजे तुम्हाला तुमचा सहकारी मित्र जे डायरेक्शन्स देईल, ते दिशा देईल, त्या पद्धतीनं तुम्ही त्या नकाशावर शोधण्याचं, ते ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट, प्रॅक्टिस. काय सराव करायला दिलेला आहे बघा. फॅसिलिटेटर शोज पिक्चर्स फ्रॉम अदर रिसोर्सेस अँड आस्क द क्वेश्चन्स. आता सुलभक तुम्हाला
इतर चित्र दाखवतील आणि त्याच्यावर प्रश्न विचारतील. सेकंड, मेक्स फ्रेजेस युजिंग द वर्ड्स अँड पिक्चर्स ऑर थिंग्स. आता तुम्ही फ्रेजेस तयार करायचे आहेत, शब्दसमूह तयार करायचे किंवा वाक्यप्रचार तयार करायचे आहेत युजिंग द वर्ड्स, शब्दांचा वापर करून, अँड पिक्चर्स अँड थिंग्स, चित्र आणि विविध वस्तूंचा उपयोग करून. फॉर एक्झाम्पल पुढे दिलेलं बघा, अ ब्लू वेल. अ ब्लू वेल. अ ब्लू वेल हे फ्रेज आहे, म्हणजे शब्दसमूह आहे, निळा मासा. तर या पद्धतीनं. थर्ड, फॅसिलिटेटर टेक्स द गेसिंग गेम ॲक्टिव्हिटी. आता फॅसिलिटेटर सुलभक काय करतील, गेसिंग गेम ॲक्टिव्हिटी घेतील. गेसिंग गेम, GUESS, गेस म्हणजे तर्क करणे, अंदाज बांधणे. गेसिंग गेम ॲक्टिव्हिटी म्हणजे या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही अंदाज बांधायचा आहे की तुम्हाला काय विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर काय असेल, तर्क बांधायचा आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे दिलेलं आहे बघा, आय एम, आता इथे काइंड चुकलेलं आहे, किंग पाहिजे. आय एम किंग ऑफ द जंगल. मी जंगलचा राजा आहे. आय एम किंग ऑफ द जंगल, इथं किंग पाहिजे. मी जंगलचा राजा आहे. आय एम अ वाईल्ड ॲनिमल, मी जंगली प्राणी आहे. हू एम आय, कोण आहे बरं मी. बघा खालचे चित्र पहा आणि उत्तर शोधा. चित्र इथे दिलेलं आहे प्राण्यांचं बघा, अगदी बरोबर आहे, लायन, कारण सिंह जंगलचा राजा आहे, तो जंगली प्राणी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला चित्रावर प्रश्न विचारले जातील आणि तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज कॉल्ड अ गेसिंग गेम. यालाच म्हणायचं गेसिंग गेम. आता याच्याशी रिलेटेडच तुम्हाला एक इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय ॲक्टिव्हिटी आहे बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटी, जादा कृती किंवा वर दिलेल्या कृतीशी समांतर दिलेली कृती, रिइन्फोर्समेंट, तुम्हाला आणखीन सराव करून घेणारी ॲक्टिव्हिटी. 1, फॅसिलिटेटर कंडक्ट्स ऑनियन रिंग ॲक्टिव्हिटी. आता ऑनियन रिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ऑनियन म्हणजे कांदा जर आपण कापला असा आडवा, त्याच्या ज्या चकत्या तयार होतील गोल गोल, तशा वर्तुळाकार स्थितीमध्ये उभा राहायचं आणि हा खेळ खेळायचा, त्यालाच म्हणायचं ऑनियन रिंग ॲक्टिव्हिटी. सेकंड, मेक द पिक्टोरियल स्क्रॅपबुक. आता मेक द पिक्टोरियल, पिक्टोरियल म्हणजे चित्रमय, पिक्टोरियल स्क्रॅपबुक, एक चित्रमय अशी एक स्क्रॅपबुक तयार करायची आहे, कच्चं पुस्तक तयार करायचं चित्रांचं. 3, कलेक्ट द व्हेरियस टाईप्स ऑफ मॅप्स. वेगवेगळ्या प्रकारच्या नकाशे तुम्ही गोळा करा, कलेक्ट करा, म्हणजे मासिकांमधून किंवा आणखीन काय पुस्तकात असतील त्यातले ते झेरॉक्स काढून घ्यायचे, म्हणजे अशा पद्धतीने ते कलेक्ट करायचे आहेत मॅप्स, नकाशे. 4, ड्रॉ द सिम्बॉल्स ऑफ मॅप्स इन युअर ड्रॉइंग बुक. आता त्या मॅप्समध्ये असणारे जे सिम्बॉल्स आहेत, जे काही चिन्ह आहेत, ते तुमच्या ड्रॉइंग बुकमध्ये तुम्ही काय करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत, काढायचे आहेत ते चिन्ह. नंबर 5, प्रिपेअर द चार्ट्स ऑफ फ्रूट्स. चार्ट म्हणजे तुम्ही तक्ता तयार करायचा आहे. कशाचा तक्ता तयार करायचा, फ्रूट्स, फळांचा, व्हेजिटेबल्स, पालेभाज्यांचा, ॲनिमल्स, प्राण्यांचा, ETC एक्सेट्रा इत्यादी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही याद्या तयार करायच्या आहेत, लिस्ट किंवा चार्ट तयार करायचा आहे आणि या खेळामध्ये तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ऑनियन रिंग ॲक्टिव्हिटी कशी खेळायची आहे, तर या वर्तुळाकार स्थितीमध्ये 2 वर्तुळ आहेत, मध्ये एक वर्तुळ आहे आणि बाजूला एक वर्तुळ. आता मध्ये जे आतील वर्तुळामध्ये उभा राहिलेले विद्यार्थी आणि बाहेरच्या वर्तुळात उभा राहिलेले विद्यार्थी हे खेळ खेळणार आहेत. आता आतील वर्तुळात उभा राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे चित्र असतील, प्रत्येकाकडे चित्र असेल, मॅप असेल, काही ना काहीतरी असेल. मग ते काय करतील, ते त्यांच्या समोर असणारे जे काय त्यांचा पार्टनर आहे, जोडीदार आहे किंवा जो मित्र आहे, मैत्रीण आहे, त्याला त्या चित्राशी संबंधित प्रश्न विचारतील. जसं मगाशी आपण सिंहाचं चित्र, प्राण्यांचं चित्र होतं इथं आणि त्याच्यावर प्रश्न विचारला की आय एम द किंग ऑफ जंगल अँड आय एम अ वाईल्ड ॲनिमल. मी जंगलाचा राजा आहे, मी जंगली प्राणी आहे. हू एम आय, मी कोण आहे. तर त्या चित्रामध्ये बघून, त्या प्राण्यांच्या चित्रामध्ये बघून तुमचा जो मित्र आहे तो ओळखेल आणि त्याचा ॲन्सर देईल द लायन.
किंवा लायन. तर अशा पद्धतीनं वेगवेगळी चित्र असते, त्या चित्राशी संबंधित प्रश्न ते आतील वर्तुळात उभा राहिलेले विद्यार्थी विचारतील आणि बाहेरील वर्तुळामध्ये उभा राहिलेले विद्यार्थी त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. याला म्हणायचं ऑन एंड रिंग ॲक्टिव्हिटी. आता इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन. आता इथं इव्हॅल्युएशनमध्ये तुम्हाला जे काय सांगितले ते तुम्ही तुमच्या गृहपाठ वहीमध्ये करायचं आहे. कलेक्ट न्यू वर्ड्स फ्रॉम पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. चित्रमय माहितीतून तुम्ही नवीन शब्द गोळा करा आणि ते लिहून काढा वहीमध्ये. सेकंड, राईट द न्यू वर्ड्स इन युअर व्होकॅब्युलरी नोटबुक. आता तुमची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी ही कृती दिलेली आहे की तुम्ही काय करायचं आहे, नवीन शब्द जे जे काय तुम्हाला नवीन शब्द शिकायला मिळतात याच्यापूर्वी तुम्ही अभ्यासलेले नाहीत असे नवीन शब्द जे आहेत ते तुमच्या एका वहीमध्ये लिहून काढायचे. शब्द, त्याचा अर्थ डिक्शनरीच्या मदतीनं, आणि अशी शब्दसंपत्ती वाढवणारी शब्दसंपत्ती वही तुम्ही जोपासायची आहे. 3. फ्रेम अ फ्रेज युझिंग प्रॉपर वर्ड अँड पिक्चर. योग्य शब्द आणि योग्य चित्र यांचा उपयोग करून तुम्ही फ्रेज तयार करायचे, शब्दसमूह किंवा वाक्यप्रचार तयार करायचा आहे. आता फ्रेज तयार करायचे म्हणजे शब्दसमूह मग अशा आपण ॲक्टिव्हिटीमध्ये पाहिलं त्या पद्धतीनं अ ब्लू फिश, अ रेड फ्रूट, अ रेड स्ट्रॉबेरी, रेड ॲपल, रेड चेरी. अशा पद्धतीनं तुम्ही त्या फळांचं, चित्रांचं, प्राण्यांचं जे काय चित्र असेल त्याच्याचं फ्रेज तयार करायचे आहे. नंबर 4, ड्रॉ द माइंड मॅप. आता माइंड मॅप म्हणजे काय, शब्द चक्र तयार करायचं. माइंड मॅप म्हणजे तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला जे काय सुचलेले शब्द आहेत त्या शब्दांपासून एक शब्दचक्र म्हणजे वेब तयार करायचा आहे. आता वेब कसा असतोय, शब्दचक्र कसं असते, मध्ये तुम्ही समजा स्कूल हा शब्द असा घेतला आणि त्याच्याशी संबंधित शब्द लिहिले. बेंच, BENCH बेंच, चॉक, CHALK चॉक, टीचर, TEACHER टीचर. म्हणजे याला म्हणायचं माइंड मॅप, वेब म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीनं ते तयार करायचं आहे शब्दचक्र तुम्हाला सुचलेल्या शब्दांचं. आता या ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आणखीन तुम्हाला जर दीक्षा ॲपमधील व्हिडिओ पाहायचे असेल तर इथं लिंक दिलेली आहे. आता याच्यानंतर माय टेक अवे किंवा टुडे आय कॅन म्हणजे मी काय करू शकतोय आज या ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर किंवा मला काय शिकायला मिळालं. 1. टू रीड अँड अंडरस्टँड द टेक्स्ट ऑन द मॅप. म्हणजे नकाशावरचे जे काही लिखाण आहे ते मी वाचू शकतो आणि ते समजून घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यात नकाशा वाचन करणे, नकाशा समजून घेणे हे मी समजू शकतोय. सेकंड, टू रीड द चार्ट्स अँड ग्राफिक्स. चार्ट्स, तक्ते किंवा ग्राफिक्स, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या ह्या मी वाचू शकतोय. टू स्पीक ऑन द पिक्टोरियल थिंग्स. चित्रांबद्दल किंवा चित्रमय वस्तूंबद्दल, गोष्टींबद्दल मी बोलू शकतोय, चित्रांचं वर्णन करू शकतोय थोडक्यात किंवा त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतोय. 4. टू एन्जॉय ड्रॉइंग. एवढंच नव्हे तर मी ड्रॉइंग म्हणजे चित्र काढून आनंद लुटू शकतोय ॲक्टिव्हिटीच्या मदतीने. तर अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी नंबर टेम्पलेट नंबर 18 आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाची अभ्यासलेली आहे. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.